हे वेल ट्राइड. थँक्स. कॉंग्रॅच्युलेशन्स. छोड ना. मायसेल्फ राज. मायसेल्फ आदी. अरमानजीचा मुलगा. हो, आणि मीट माय फियोन्सी सई. आज मला जिंकताना पाहून ती जाम खुश झाली असेल. ट्राय नेक्स्ट टाइम. क्योंकि तुम ही हो, अब तुम ही हो जिंदगी, अब तुम ही हो चैन भी, मेरा दर्द भी, मेरी आशिकी, अब तुम ही हो. दादा बस झालं. 10 वेळा झालं गाणं हे. ये विक्की, ये मार घे. तेरे लिए ही जिया मैं, तुझको दिया मेरा दिल भी मैं. ला 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 ला. तुम ही हो मेरी आशिकी, अब तुम ही हो. ए ब्रनो, टी शर्ट दे दे. हे बघ, हे टी शर्ट मी डोक्यावर टाकतो. हाय कोण या टी शर्टच्या खाली? हाय कोण? मी एकटा आहे. मी येतो ना. आधी एकटा. मी तुझा मित्र आहे ना. काय चाललंय? ए तू गा बस. चला, तुला प्रेम करायला ना अजून भरपूर आयुष्य आहे. आणि धोका खायला पण खूप वेळ आहे. चला, माझं आयुष्य बघ. कोण कुठला राज? राजा तुझा वाजवतो बेंड बाजा. भाऊ, आत्मविश्वास जरा कमी करा, तोंडावर पडाल. ये तुझ्या मायला देतो अरे तुला तो यार. मैं काय बोलतो? बोल बोल. क्योंकि तुम ही हो, अब तुम ही हो. नाही, मी जातो त्याच्या मायला. ए भाऊ, हा? मैं काय म्हणतो? अरे बोल ना यार. तेरे साथ मेरा है नसीब जुड़ा, तुझे पाके अधूरा. ए विकी, माझा पेक भर. ये पेक 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 पेक. सही उडाली, कोणाच्या घरी गेली. पेक 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 पेक. सही उडाली, रातच्या घरी गेली. डोक्याला जास्त त्रास देण्या अगोदरच संपवला पाहिजे. ते तुम्ही माझ्यावर सोपवाडेल. मी करतो काय करायचं ते. मला सांगा, तुमचं राजकारण कसं चाललंय? चाललंय आपलं धंद्यासारखं. राज, मी संधीची वाट बघतोय. बाब्याचा बदला बाकी आहे. मी काय करू नम्रता, मला काहीच कळत नाहीये ग. तू असं का करतीयस? राजवर प्रेम आहे ना तुझं? तुमचं लग्न ठरलंय आणि तू त्या आधीबद्दल विचार कसं काय करू शकतेस? कारण तुला सगळ्या गोष्टी माहिती नाहीयेत. मला एवढंच कळतंय की तुमचं लग्न ठरलंय आणि तो कोण कुठला तो आधी, त्याच्या प्रेमात पडत चालली आहेस तू. अगं, त्याचं प्रेम लव्ह एट फर्स्ट साईट आहे ग. मलाही झालंय लव्ह ॲट फर्स्ट साईट. काही नाती अशीच बनतात ग. एका क्षणात जवळ येतात आणि संपूर्ण आयुष्य बनून जातात. त्यांना फक्त अनुभवायचं, आपलंसं करायचं, मग हळूहळू ते नातं घट्ट होतं. तू कोणत्या नात्याबद्दल बोलते कळतंय का तुला? हो,
तुला माझ्या आणि राजच्या प्रेमाबद्दल काही माहित नाहीये ग. मग सांग ना. एक दिवस अरमानजी नावाचं संकट आपल्या अनाथ आश्रमावरती आलं. त्यांनी आश्रमाची जागा जबरदस्तीने त्या जागेच्या ओनरकडून बळकावून घेतली. त्यांना तिथे कसिनो बांधायचा होता. खूप जुनं आहे हो हे अनाथ आश्रम. माझ्यासारख्या अनेक अनाथांना आसरा मिळाला इथे. त्या मुलांचा हा आसरा असा हिरावून घेऊ नका. हे बघ, मी बिझनेस करतो आणि मला भावनेपेक्षा पैसा महत्वाचा आहे. तू तुझा वेळ फुकट घालवतेस. आपण दुसऱ्या गोष्टीवर बोलू शकतो. सर प्लीज. डॅड, मी काय म्हणतो, नाव काय तुझं? सई. नाही पाडत आश्रम. तू बिनधास्त राहा. राज, डॅड, थँक्यू सर. त्यानंतर राजने मला प्रपोज केलं आणि लग्नासाठी विचारलं. मला खूप दडपण आलं होतं, कारण त्याची अट होती की मी जर लग्नाला नकार दिला तर तो आश्रम तोडणार होता. त्याला मी हवी होते आणि मला आश्रम, केवळ आश्रम वाचवण्यासाठी मी त्याला होकार दिला. वेडी आहेस का तू? स्वतःच्या लाईफची वाट लावून घेतीयेस. हो नमू, पण त्यावेळेस माझ्या पुढे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. त्या आश्रमाने मला खूप काही दिलंय, घडवलंय. मनाविरुद्ध प्रेम करणं किती अवघड आहे तुला नाही माहिती. पण राजचं खरंच माझ्यावरती खूप प्रेम आहे आणि या एका कारणामुळेच मी अजूनही त्याच्याशी जोडलेली आहे. बंद कर, बंद कर. सई, आय लव्ह यू. लग्न करशील माझ्याशी? कारण मला विश्वास आहे की आपल्या दोघांचे विचार जुळतील. तेव्हा तू फारसा विचार करू नकोस. आपला संसार सुखाचा होईल याची गॅरंटी माझी. डायरेक्ट लग्नाची मागणी? हां, कारण तू माझा साथ कधीच सोडणार नाहीस याची मला गॅरंटी आहे. ओके, मला विचार करावा लागेल. सुशील, हं? हे कधी? हे बघ, आमचं प्रेम जरा वेगळं आहे, तुमच्यासारखं नाही. प्रत्येकाला प्रत्येकाचं प्रेम वेगळंच वाटत असतं. हो का? म्हणजे तुला काय म्हणायचंय मला नाही कळलं. सांगतो, पण त्याआधी जरा एक वॉक घेऊन येऊया. ओके.